नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 15वा वाचल्याने व ऐकल्याने घरातली व बाहेरची भांडणे मिटतील, घरात सुख शांती समाधान लाभेल. तर ऐका, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ भेट, कानिफ मारुती युद्ध. जालंधर नावाचा शिष्य कानिफ आणि मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हे दोघे बद्रिकाश्रमात वेगवेगळ्या ठिकाणी तप करत होते. त्यांच्या तपाला 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उद्यापने केली. त्यानंतर दोघे वेगवेगळ्या दिशांनी बाहेर पडून आपापल्या गुरूच्या शोधासाठी रवाना झाले. कानिफ उत्तरेकडे तर गोरक्ष दक्षिणेकडे गेला. गुरूंच्या भेटण्याची दोघांनाही विशेषतः गोरक्षाला जास्तच उत्कंठा लागलेली होती. गोरक्षनाथ ज्या गावात भिक्षा मागत असायचा तेथे तो मच्छिंद्रनाथाबद्दल आवर्जून विचारणा करायचा. मात्र मच्छिंद्रनाथाबद्दल त्याला अद्याप कोणीही काहीही माहिती सांगितलेली नव्हती. असाच तो फिरत फिरत गौड देशातील हेलापट्टण गावात पोचला. तेथे पहारेकऱ्यांनी त्याला नमस्कार केला. तेव्हा गोरक्षाने त्यांना विचारले की येथे मच्छिंद्रनाथ नावाचा कोणी साधू आला होता का? त्यावर पहारेकऱ्यांनी त्याला उत्तर दिले, येथे तुम्ही सांगता त्या नावाचा नाही, परंतु जालंधर नावाचा एक साधू फार वर्षापूर्वी आला होता. तो येथे काही काळ राहिलाही होता. तेव्हा रोज तो कोणा ना कोणा गायींसाठी रानातून गवत आणत असे. आश्चर्य म्हणजे त्याच्या डोक्यावरील गवताचा भारा अधांतरी तरंगत राहत असे. हे ऐकून गोरक्षाला आश्चर्य वाटले. त्याला तो मच्छिंद्रनाथच असावा असे वाटले. त्याने परत त्या पहारेकऱ्यांना विचारले, किती दिवस झाले असतील या घटनेला? कुठे गेला तो साधू? तेव्हा पहारेकऱ्यांनी त्याला सांगितले, या घटनेला 10 वर्षे तरी झाली असतील. तो घाणीच्या जवळच राहायचा. एकाएकी तो गावातून कधी कसा गेला ते कोणालाच कळले नाही. बहुधा एखाद्या रात्री किंवा गुप्त रूपाने तो गेला असावा. ते ऐकून गोरक्षाला एकदम रडूच कोसळले. तेव्हा पहारेकऱ्यांनी त्याचे सांत्वन केले, त्याला धीर दिला आणि ते म्हणाले, अहो साधू महाराज, रडू नका. ते तुमचे गुरु नसतील आणि समजा असले तरी ते सापडतील तुम्हाला कुठेतरी. आता न रडता गावात जाऊन भिक्षा मागून या. ते ऐकून गोरक्षाने स्वतःला सावरले. तो गावामध्ये भिक्षा मागू लागला. एका घरासमोर त्याने अलख निरंजन, अहो माई, भिक्षा वाढा अशी साद दिली. पण त्या घरात कोणीच राहत नव्हते. ते घर रिकामे होते. मात्र गोरक्ष जेथे उभा होता त्याच्या जवळून जमिनीखालून त्याला अलख निरंजन अशी आपल्यासारखी साद परत ऐकू आली. गोरक्षाला त्याचे खूप आश्चर्य वाटले. गोरक्षाने आवाजाला उद्देशून विचारले, यती महाराज, आपण कोठे आहात? खालून उत्तर आले, मी जमिनीच्या पोटात आहे. गोरक्षाने विचारले, आपले नाव काय आहे महाराज? खालून उत्तर आले, माझे नाव जालंधर आहे. तुमचे नाव काय आहे? गोरक्षाने उत्तर दिले, माझे नाव गोरक्षनाथ आहे. माझ्या गुरूंचे नाव मच्छिंद्रनाथ आहे. मी त्यांना शोधण्यासाठी फिरत आहे. पण तुम्ही जमिनीच्या खाली कशासाठी बसला आहात? तेव्हा खालून जालंधरने मैनावती व गोपीचंद यांचा सर्व इतिहास गोरक्षाला सांगितला. ते ऐकून गोरक्ष खूप चिडला. तो जालंधरांना म्हणाला, तुम्ही परवानगी दिलीत तर मी त्या राजाचे भस्म करतो. तुमच्यासारख्या साधू महाराजांना जमिनीत गाडताना त्याला लाज कशी वाटली नाही? उलट स्वतःला तो कर्तृत्ववान राजा म्हणून मिरवतो काय? बघतोच त्याच्याकडे. त्यावर जालंधर म्हणाला, नको नको, तुम्ही त्याला लगेच काही करू नका. उलट तुम्ही ही गोष्ट कोणाशी बोलूही नका. तुम्ही येथून गेल्यानंतर तुम्हाला माझा शिष्य कानिफनाथ भेटेल. त्याला तुम्ही मी तुम्हाला सांगितलेला वृत्तांत सांगा. तो युक्तीद्वारे राजाचे कल्याण करील व आपल्या नातपंथाचा महिमा वाढवील आणि तोच मला जमिनीखालून वर काढेल. गोरक्षाने जालंधरचे म्हणणे मान्य केले आणि तो तेथून पुढे
जगन्नाथपुरीकडे प्रवास करत करत निघाला. कानिफद्वारे शिष्यवर्गाची परीक्षा. जालंधरचा शोध घेण्यासाठी त्याचा शिष्य कानिफ सर्वत्र हिंडत होताच. वाटेत त्याने अनेक लोकांना ज्ञानोपदेश केला. त्यातील काही जण त्याचे शिष्य झाले. हळूहळू त्याचा शिष्यपरिवार वाढतच गेला. त्याच्या शिष्यांची संख्या 700 झाली. तो आपल्या शिष्यवर्गासह पूर्वेकडे खूप पुढे गेला. पुढे स्त्रीराज्य लागणार होते. तेथे गेलेला कोणताही पुरुष जिवंत परत येत नाही, हे एव्हाना सर्वांना माहीत झालेले होते. लोकांनी त्या शिष्यवर्गालाही मरायचे नसेल तर अजिबात पुढे जाऊ नका असा सल्ला दिला. त्यामुळे शिष्यांनी कानिफला पुढे जाऊ नका याबद्दल विनवले. पण कानिफचा पुढे जाण्याचा निर्धार ठाम होता. त्याला आपल्या शिष्यांची परीक्षा पाहायची होती. कानिफच्या शिष्यवर्गात 2 गट पडले. एका गटाचे म्हणणे होते, पुढे जाऊन विषाची परीक्षा कशासाठी घ्यायची? आपण होऊन मरण ओढवून का घ्यायचे? मागे फिरून पळून जाऊया. जीव वाचला तरच सगळ्या साधना करता येतील. तर दुसऱ्या वर्गाचे म्हणणे होते, घाबरायचे कशाला? गुरुवर श्रद्धा ठेवून जे होतंय त्याला सामोरे जाऊया. आपल्या शिष्यांची द्विधावस्था कानिफला समजली. त्यांच्या बुद्धीची त्याला कीव वाटली. त्याग कशाला म्हणतात याचेही त्याच्या शिष्यांना भान नव्हते. ते शिष्य त्याला भित्रे आणि स्वार्थी वाटले. शिष्यांना पळून जाता येऊ नये यासाठी त्याने स्त्रीराज्यात जाणारे वाट वगळता इतर 3ही दिशांना भस्म मंत्रून स्पर्शास्त्र सोडले. त्यामुळे आता एक वाट खुली राहिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र करून सांगितले, स्त्रीराज्यात मी जाणार आहे. मारुतीच्या भुभुकाराने तेथे जाणारा प्रत्येक पुरुष मरतो हे मला माहीत आहे. पण गुरुवर निसंशय अढळ श्रद्धा ठेवून मी तेथे जाणार आहे. तेथील सर्व तीर्थांना भेटी दिल्यानंतरच मी परत येईन. ज्यांची माझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे त्यांनी माझ्यासोबत यावे. ज्यांना मरणाची भीती वाटत असेल ते परत माघारी गेले तरी माझी हरकत नाही. कानिफचे बोलणे ऐकून त्याचे शिष्य एक एक करून तेथून माघारी परत जाऊ लागले. कानिफजवळ 700 पैकी अवघे 7 शिष्य उरले. ते 7ही जण निर्भय असल्यामुळेच तेथे थांबले. उरलेल्या 693 शिष्यांना मरणाच्या संकटातून वाचल्याचा खूप आनंद झाला. ते माघारी निघाले. थोडे अंतर गेल्यानंतर लगेच ते कानिफच्या स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटून राहिले. त्यांना पुढे जाताच येईना. आपले पाय जमिनीला का चिकटलेत हे पाहण्यासाठी ते खाली वाकले. हातांनी पाय हलविण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागले. पायांना हाताचा स्पर्श होताच त्यांचे हात देखील चिकटले. त्यामुळे वर्गात गुरुजी लहान मुलाला जसे अंगठे धरण्याची शिक्षा करतात त्या अवस्थेत ते राहिले. ही त्यांची अवस्था पाहून कानिफने आपल्या 7 निर्भय शिष्यांना या सर्वांच्या पाठीवर मोठे दगड ठेवण्याची आज्ञा केली. ते 700 जण त्यांच्याप्रमाणे चिकटू नये यासाठी त्याने त्यांच्या कपाळावर विभक्तास्त्राचे भस्म मंत्रून लावले. लगेच त्या 7 जणांनी उरलेल्या 693 शिष्यांच्या पाठीवर मोठमोठे दगड ठेवले. ते दगडही पाठीला चिकटले. त्यामुळे पाठ हलवून कोणाला दगड फेकूनही देता येत नव्हते. भर उन्हात तहान-भुकेने व्याकुळ होऊन पाठीवर दगडाचे वजन सोसत ते तळमळत राहिले. तेव्हा 7 जण त्यांना म्हणाले, आता कशाला तळमळताय? गुरुला सोडून जीव वाचविण्यासाठी तुम्ही पळालात आणि या संकटात सापडलात. आता तुम्हाला यातून कोण सोडविणार? गुरूंच्या बरोबर स्त्रीराज्यातून सुटून आलोच तर पुन्हा तुम्हाला भेटू. तेव्हा बघू तुमचे काय करायचे ते. जातो आता आम्ही. हे ऐकल्यानंतर ते 693 शिष्य घाबरले. म्हणाले, हो थांबा, यातून आम्हाला सोडवा. चुकलो आम्ही, माफी मागतो. पण गुरूंना सांगून यातून तुम्हीच आम्हाला सोडवू शकता. तेव्हा ते 7 जण म्हणाले, प्रयत्न करून पाहतो. आणि ते कानिफनाथांकडे गेले. त्यांना घडलेला सर्व संवाद सांगून त्यांनी विनंती केली की त्यांना सोडा, त्यांच्यावर दया करा. आता सोडल्यावर ते धावत येऊन तुमचे पाय धरतील, मागे हटणार नाहीत. कानिफने त्या 7 जणांच्या विनंतीला रुकार दिला.
त्यांच्याजवळ त्याने विभक्तास्त्र भस्माची चिमूट मंत्रून दिली आणि त्यांच्या कपाळावर लावायला सांगितली. 7 शिष्यांनी तत्परतेने तसे करून आपल्या गुरुबंधूंना मुक्त केले. लगेच सर्वांनी आपल्या पाठीवरचे दगड फेकून दिले. सर्वांनी कानिफचा मोठ्याने जय जयकार केला. लज्जितावस्थेत गुरुला शरण जाऊन परत पळून कधीच जाणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले. हनुमंत कानिफ युद्ध. 700 शिष्यांना घेऊन कानिफ स्त्री राज्याच्या सीमेवर रात्रीच्या मुक्कामासाठी थांबला. त्याच रात्री रामसेतूवरून भुभुकार करण्यासाठी हनुमंत येत होता. कानिफच्या स्पर्शास्त्रामुळे त्याचे पाय देखील जमिनीला चिकटले, पण वज्रदेही असल्यामुळे त्याने त्या अस्त्राचे काही चालू दिले नाही. त्याला नाथपंथाचे 700 लोक तेथे दिसले तेव्हा आश्चर्य वाटले. त्याला वाटले, मी मच्छिंद्राला मैनाकिनीत स्त्री राज्यामध्ये गुंतवून ठेवला आहे. हे लोक त्याला न्यायला आले नाहीत ना? या लोकांना घाबरवून इथूनच परत हाकलून दिले पाहिजे. म्हणून लगेच त्याने आपले विशाल रूप धारण केले. त्याचे हे भयंकर रूप पाहून कानिफचे सर्व शिष्य खूप घाबरले आणि त्याच्या मागे लपून बसले. तेव्हा कानिफ आपल्या शिष्यांना अभय देत म्हणाला, अरे उगाच कशासाठी घाबरता आहात? तो तुमचे व माझे काहीही वाकडे करणार नाही. तुम्ही न घाबरता फक्त मजा बघा. कानिफने हनुमानाला प्रत्युत्तर देण्यासाठी वज्रास्त्र मंत्र म्हणून भस्माची चिमूट आकाशात फेकली. मारुतीने टाकलेल्या दगड व शिळांचा त्यामुळे पूर्ण चुराडा झाला. म्हणून चिडून मारुतीने आपल्या मुठीने ते वज्रास्त्र मोडून टाकले. मारुतीच्या या कृतीने कानिफनाथ खूप संतापला. त्याने एकापाठोपाठ एक अशी कालिका, अग्नी, इंद्र व वायू अशी 4 अस्त्रे मारुतीवर सोडली. त्या 4ही अस्त्रांच्या तडाख्यात मारुती पक्का सापडला. त्याची फार वाईट परिस्थिती झाली. इंद्र व कालिका ही अस्त्रे मागून पुढून आणि अग्नी व वायू ही अस्त्रे वरून त्याचा घात करण्यासाठी प्रयत्न करत होती. मारुतीने वायूला, मी तुझा मुलगा आहे, मला त्रास तू देऊ नकोस, अशी विनंती केल्यामुळे ते अस्त्र थोडेसे क्षीण झाले. मारुतीने अग्नीला शेपटाला बांधून समुद्रात बुडविले. त्यामुळे समुद्राचे पाणी गरम होऊ लागले. त्यात जलचर प्राणी मरू लागले. म्हणून समुद्र माणसाचे रूप घेऊन वर आला. मारुती व कानिफचे युद्ध याने पाहिले. दोघांचेही आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून समुद्राने स्वतः ढग उत्पन्न केले व आपले पाणी पावसाद्वारे थंड करून घेतले. कानिफने मोहनास्त्र फेकून मारुतीचे मन विचलित केले. त्याचे लक्ष समुद्रात बुडविलेल्या अग्नीकडे होते. तितक्यात इंद्र व कालिका या अस्त्रांनी त्याला मागून व पुढून जोरात धडक दिली. त्यामुळे मारुती खाली पडला. तेव्हा वायू प्रकट झाला. त्याने मारुतीला प्रेमाने उठविले. मारुतीने उठल्यावर कानिफच्या दिशेने पुन्हा धाव घेतल्याचे पाहताच वायूने त्याला थांबवले. वायू त्याला म्हणाला, पुत्रा, नाथ खूप बलिष्ठ असतात रे. त्यांच्याशी भांडत जाऊ नकोस. तू जेव्हा मच्छिंद्राशी युद्ध केले होतेस तेव्हा त्याने तुझ्या डोक्यावर पर्वत ठेवून तुला अचल केले होते. त्याच्यासारखेच बळ या कानिफनाथाजवळ आहे. तू त्याच्याशी मैत्री कर. मारुतीने बापाचे म्हणणे मान्य केले. समुद्र व वायू त्याला घेऊन कानिफजवळ गेले व त्यांनी त्याच्याशी मैत्री करून दिली. तेव्हा मारुती कानिफला म्हणाला, तुम्ही स्त्री राज्यात अवश्य जा, पण मच्छिंद्रनाथांजवळ योगाविषयी बोलायचे नाही व त्यांना तेथून बाहेर न्यायचे नाही. मारुतीची ही अट कानिफने मान्य केली आणि तो आपल्या सर्व शिष्यांना घेऊन स्त्री राज्यात गेला. 700 नाथपंथीय लोक व कानिफ नावाचा त्यांचा योगी नेता स्त्री राज्यात आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. मच्छिंद्रलाही ते समजले. नाथ, कानफाटे हे शब्द ऐकताच तो दचकलाच. मैनाकिनीला सोडायचे कसे याचा विचार करून करून त्याच्या मनात भीतीने ठाण मांडले. मच्छिंद्रनाथ मोठ्या राजेशाही थाटात कानिफला सामोरे गेला. त्याने त्याची व जालंधरनाथाची सर्व माहिती समजून घेतली. मारुतीशी झालेल्या युद्धाचे वर्णन ऐकले. त्याने कानिफशी झालेल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करून कानिफसह सर्व शिष्यांना त्याने महिनाभर स्त्री राज्यातच ठेवून घेतले. जय अलख निरंजन.